2024च्या निवडणुका लवकरच होतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे। भारतीय जनता पक्ष 2024च्या निवडणुकीच्या तयारीला लागलाय। दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या सुद्धा 3 बैठका पार पडल्या आहेत। पण विरोधकांच्या आघाडीने आपली चौथी बैठक कुठे होणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवलंय। पाटणाच्या बैठकीवेळीच विरोधकांच्या आघाडीने दुसरी बैठक बेंगलोरला होणार असल्याचं घोषित केलं होतं। बेंगलोरच्या बैठकीवेळीही तिसऱ्या बैठकीची घोषणा करण्यात आली होती, पण मुंबईतील बैठकीत चौथ्या बैठकीविषयी काहीच माहिती देण्यात आलेली नाही। त्यामुळे विरोधकांच्या आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। त्यातच आता विरोधी आघाडीची कोणतीही बैठक होणार नाही, त्या जागी 13 सदस्यांच्या समन्वय समितीचं बैठक होणार असल्याचा रिपोर्ट काही माध्यमांनी प्रकाशित केला आहे। त्यामुळेच आपण विरोधी पक्षाच्या आघाडीने आपली आगामी बैठक का रद्द केली, भविष्यात विरोधी पक्षाच्या आघाडीची बैठक होणार का, आणि जर बैठक होणार नसेल तर समन्वय समितीतील 13 सदस्यांच्या भरवशावर विरोधकांची देशपातळीवर आघाडी शक्य होणार आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत। याआधी आम्ही एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मुंबईतील पंचतारांकित अशा ग्रँड हयात हॉटेलमध्ये 2 दिवस झालेल्या बैठकीत विरोधी आघाडीला काहीच ठोस निर्णय घेता आला नव्हता। मुंबईतील बैठकीत विरोधी पक्षांना आघाडीचा लोगो ठरवायचा होता, त्याचबरोबर संयोजकांची नियुक्ती करायची होती, जागा वाटपाची चर्चा होणंही अपेक्षित होतं, पण यापैकी बैठकीच काहीच झालं नाही। याउलट या बैठकीत चर्चा झाली ती बैठकीसाठी बुक करण्यात आलेल्या ग्रँड हयात हॉटेलची आणि नेत्यांना बसवण्यासाठी आणण्यात आलेल्या 45,000 रुपयांना एक याप्रमाणे 60 खुर्च्यांची। कोणताही ठोस निर्णय न होता ही बैठक मुंबईच्या पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटनाला आल्यासारखीच झाली। यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे विरोधी आघाडीतील मोठ्या नेत्यांना एकमेकांसोबत जुळवून घेण्यास अडचण येत आहे। तुम्ही ममता बॅनर्जींना पत्रकार परिषदेत खुर्ची न मिळाल्याचा व्हिडिओ पाहिलाच असेल। खुर्ची न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या ममता बॅनर्जींना पवारांनी हात धरून थांबवण्याचा प्रयत्न केल्यावरही त्या थांबल्या नाहीत। त्यासोबतच आणखीनही काही कारणं आहेत, ते म्हणजे ममता बॅनर्जी डाव्या पक्षांसोबत स्टेजवर उभं राहण्यास कम्फर्टेबल नाहीत। राहुल गांधी आणि सीताराम येचुरी कितीही गळ्यात गळे घालून हिंडले तरीही केरळमधील डावे पक्ष काँग्रेसचा विरोधच करणार हे पक्क झालंय। त्याचबरोबर उभाटा गटाच्या प्रमुखांसोबत स्टेजवर उभं राहणं काही नेत्यांसाठी राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरत आहे। आता तुम्हीच पहा, एकीकडे तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन मुंबईतील बैठकीचे यजमान असलेल्या उद्धव ठाकरेंचा आदरातिथ्य स्वीकारतात, तर दुसरीकडे त्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन सनातन धर्माची तुलना डेंग्यू मलेरियाशी करतात। हे कशासाठी, तर समतोल साधण्यासाठी। उद्धव ठाकरेंचा आदरातिथ्य स्वीकारून तामिळनाडूमधील द्रमुकच्या विशिष्ट धर्मीय मतदारांमध्ये जो संदेश केला त्याला संतुलित करण्यासाठी उदयनिधी हिंदुत्वाच्या विरोधात अशी बेताल वक्तव्य करत आहेत, असं राजकीय जाणकारांचं मत आहे। इकडे उभाटा गटाची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यासारखी झाली आहे। विरोधी ऐक्याच्या नावाखाली उभाटा गटाला उदयनिधींच्या बेताल वक्तव्याची निंदाही करता येत नाही। त्याचबरोबर निंदा केली नाही म्हणून उरला सुरलेला शिवसैनिकही सोडून जाण्याची भीती उभाटा गटाला वाटते, असंच जाणवतंय। या सर्व कारणांमुळेच वेगवेगळ्या राजकीय विचारांची खिचडी असलेल्या विरोधी पक्षांनी आपापल्या मतदारांना खुश करण्यासाठी एकत्र न दिसण्याचा निर्णय घेतलाय असंच वाटतंय। आता प्रश्न येतो, जर विरोधकांची बैठकच होणार नसेल तर मग विरोधी आघाडी भविष्यातील निर्णय कसे घेणार, तर त्यासाठी विरोधी आघाडीने स्थापन केलेली समन्वय समितीच्या नियमित बैठका आयोजित केल्या जातील असा अंदाज आहे। विरोधी आघाडीचा अजूनही कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला नाही। जागा वाटपाची तर चर्चा कधी सुरू होणार हे माहिती नाहीये। त्यामुळे ही समन्वय समिती खरंच निर्णय घेऊ शकते का, हा प्रश्न निर्माण होतो। विरोधी आघाडीच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे सध्या 28 पक्षाचं समर्थन आहे। या 28 पक्षांनी लोकसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याचा ठराव मुंबईतील बैठकीत मंजूर केला होता, पण समन्वय समितीत फक्त 13 सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजेच विरोधी आघाडीतील 15 पक्षांना कोणत्याही प्रकारचं प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नाही। जर या 15 पक्षांचे समन्वय समितीत प्रतिनिधित्वच नसेल तर ते कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवताना आणि जागा वाटपाच्या चर्चा कशा प्रकारे सहभागी होणार याचं उत्तर गुलदस्त्यात आहे। हे 13 सदस्यही आपल्या पक्षाचे प्रतिनिधित्व करण्याच्या क्षमतेचे नाहीत असंच जाणवतंय। या नेत्यांचे स्थान स्वतःच्या पक्षात दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेत्यांचं आहे। त्यामुळेच या नेत्यांनी घेतलेला निर्णय त्यांच्या हायकमांडला मान्य असेल का, हा प्रश्न आहे। उदाहरणार्थ आपण उभाटा गटाच्या समन्वय समितीतील प्रतिनिधीचं घेऊ।
विरोधी आघाडीतील समन्वय समितीत उभाटा गटाचे प्रतिनिधी म्हणून संजय राऊत यांचा समावेश करण्यात आला आहे। उभाटा गटाकडे संजय राऊत यांच्याकडे प्रवक्ते पदाची जबाबदारी आहे। सर्वांना माहितीच असेल की उभाटा गटाकडे सर्व निर्णय गटप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे घेत असतात। त्यानंतर तिसऱ्या फळीतील नेत्यांची वारी येते। या तिसऱ्या फळीत सुषमा अंधारे, अनिल परब, अंबादास दानवे यांसारख्या नेत्यांचा समावेश होतो। उभाटा गटातील याच तिसऱ्या फळीत संजय राऊत ही येतात। आपण खरंच उभाटा गटप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे आपल्या पक्षातील तिसऱ्या फळीतील नेत्याने घेतलेले निर्णय मान्य करतील का, हा मोठा प्रश्न आहे। अशीच अवस्था समन्वय समितीतील इतर नेत्यांचीही आहे। त्यामुळे ही समन्वय समिती कशा प्रकारे काम करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। या सर्व गोष्टीवरून आपल्याला लक्षात आलंच असेल की विरोधी आघाडीचे भविष्य सध्या तरी अधांतरीच वाटत आहे। तुम्हाला काय वाटतं? विरोधकांची आघाडी 2024च्या निवडणुका एकत्र लढतील का? आणि जर विरोधकांच्या आघाडीत फूट पडलीच तर भाजपच्या नेतृत्वात लढणाऱ्या एनडीए समोर विरोधी पक्षाची अवस्था काय होईल? याविषयी आपलं मत काय हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महा एमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा। धन्यवाद।